नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 33 साईजमध्ये हा ब्लाऊज शिवलाय. जसं की प्रिन्सेसमध्ये आहे. गळ्यात आपण याला समोरून वेगळा टाकलाय, जसं की मी तुम्हाला कटिंगमध्ये दाखवलंय. आणि प्रिन्सेसमध्ये आपण 3.5 इंचाची बाही घेतली. तर बघू शकतात, कमी बाहीमध्ये पण खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज आलाय. आणि याला आवडीनुसार लेस लावली. जसं कस्टमरचं म्हणणं होतं, जे फुल आहेत त्याच्यानुसार आपण याला गळ्याला लेस लावायची. आणि याला डबल लटकन बनवले. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण झालाय. कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोप्या पद्धतीमध्ये आपण फक्त याला पानगळा दिलाय छोटासा, आणि खूप सुंदर याची सिंपल पद्धतीने आपण कटिंग सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हर एक कटिंग समजून अशा पद्धतीने सांगते. आणि कमेंट खूप छान छान येतात, म्हणून सगळ्यांना थँक्यू. आणि थंडीचे आता दिवस चालू आहेत आणि गर्दी पण भरपूर आहे. दिवाळीनंतर थोडेसे आजारी पडले म्हणून आपले डेली व्हिडिओ पडले नाही, पण आता थोडंसं बरं वाटते. तर मग आता आपण पूर्णच व्हिडिओ आता टाकायला सुरुवात केली. म्हणजे आपण 2 टाईम व्हिडिओ टाकत होतो, तर 2 टाईम आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. आणि कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हा ब्लाऊज आपला एवढा सुंदर कशा पद्धतीने झाला. तर कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण ह्या ब्लाऊज पिसावर 33 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एका ताईंची कमेंट होती, लेंथला आपल्याला ब्लाऊज कटिंग जास्त लागते. तर असं काहीच नाही, उंचीनुसार आपण ब्लाऊज हा शिवू शकतो. म्हणजे आपण 13 ते 16 इंचापर्यंत आपण हा ब्लाऊज व्यवस्थित येतो. आणि आपल्याला आवडीनुसारच उंची टाकावं लागते. काहींना उंचीला ब्लाऊज आवडतो, काहींना आवडत नाही. तर आपण आता ह्या कस्टमरला ब्लाऊज लागतोय 14 इंचाचा शिवून. तर आपल्याला उंची घ्यायची 14.5 इंचाचा शिवून लागतो. तर आपण उंची घेऊ 15.5, म्हणजे ब्लाऊज हा 14.5 वर एकदम परफेक्ट बसून जाईल. तर आपण लाईन आखून घेतली. डीप नेक आहे तर आपण शोल्डर 5.5चं घेऊया. 5.5 शोल्डर घेतले. आपण हा पाठीचा भाग कट करतोय. 33 साईजमध्ये आपण 5.5च मोंढ्यासाठी वापरूया. 33चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कटिंग. 8.25 जवळजवळ चौथा भाग येतोय. तर 8.25 वर आपण एक पॉइंट द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण 2 इंच लोजिंगसाठी कंपल्सरी आपण 2 इंच लोजिंगसाठी ठेवतोय. अर्धा इंच आपल्याला पाठीमागे यायचं आहे. याने काय होतं, अजिबात चून वगैरे पडत नाही. बऱ्याच जणांना मोंढ्यामध्ये ब्लाऊज व्यवस्थित येत नाही. 1.5 इंचावर आपण पाठीमागचा भाग घेतला आणि 1 इंचावर आपण फ्रंटसाठी. तर आपण याच्यानुसार आखून घ्यायचे. तर बघू शकतात आकार कटिंगमध्ये व्यवस्थित येऊन जातो. 2.5 इंच आपण गळा घेऊया. कस्टमरला गळा थोडासा ब्रॉड लागतोय. 2.25 ते 2.5 घेतलं तरी चालतंय. पाठीमागचा गळा 11 इंचाचा घेऊ, म्हणजे हा शिवून 10.5चा होऊन जाईल. 2.5 इंच वरती घेतले तर खाली आपण 3 इंच घेतले. आणि कस्टमरला पाठीमागचा पान गळा लागतोय. तर मग आपण नॉर्मल याला आकार देऊन घेऊया अशा पद्धतीने. तर मी याला कटिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच दाखवते. आता आपण कंबर चेक करायचे किती आहे. तर हे जवळजवळ 10.15 झाले. तर आपण इथं 9.15 घेऊ आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवायची. किंवा आपण पाठीचा कमरेचा चौथा भाग काढायचा आहे 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. असं जरी माप काढलं तरी परफेक्ट येऊन जाते. नॉर्मल पद्धतीने आपण गळा उतार देऊ, अजिबात शोल्डर उतारणार नाही. थोडासा आकार असा जरी आला तरी काही हरकत नाही. आता मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले, हा भाग मी ज्यावेळेस स्टिच करते त्यावेळेस मी जोडून घेते. आपण पाठीमागचा भाग कट करतोय तर आपण पाठीमागचाच मोंढा अगोदर कट करायचा आहे. आता आपण हा भाग पूर्ण पलटी केला जागेवर. आता त्याच्यानंतर आपण हा भाग पूर्ण पलटी केला. आता आपल्याला फ्रंट भाग कट करायचा आहे. तर थोडंसं मी शिवण्यासाठी सोडून दिले, म्हणजे हुक पट्टी, बटन पट्टी जे काही असं आपण हुकलोक पट्टीसाठी अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी सोडून दिले. बाकीचं जसं आहे तसं आपण याला मार्किंग करून घ्यायची.
आता याच्यामध्ये कुठं कुठं बदल झाले पाहिजे ह्या तुम्ही नीट ह्या छोट्या छोट्या गोष्टी नीट लक्षात घ्या, म्हणजे कुठला पण ब्लाऊज असू द्या कोणत्याही साईजचा तरी पण ब्लाऊज कटिंग एकदम परफेक्ट अशी होऊन जाते. थोडासा प्रेस केलं म्हणजे आपल्याला खालचे पॉईंट लक्षात येऊन जातील. आता हा झाला आपला फ्रंट पॉईंट म्हणजे मोंड्याचा, हा झाला आपला फिटिंगचा, हा झाला गळ्याचा. तरी पण आपण ह्या इथपासून एवढं 5.5 वाजता का नाही आपल्याला चेक करायचं आहे. एकदम परफेक्ट आलं आहे, 2.5 इंचावर पण परफेक्ट आहे. आणि नंतर मग आपण जवळजवळ 7 इंचाचा गळा घ्यायचा आहे. आणि कस्टमरला हा गळा असा हवा होता तर आपण त्यानुसारच गळा घेऊया. आता आपल्याला प्रिन्सेससाठी 1.5 इंच किंवा 1 इंच तरी कंपल्सरी घ्यायचं आहे. आपण 1 इंचच घेऊया. उंचीमध्ये 1 इंच आपण जास्त घेतले. आता 33 साईज आहे तर आपण 3.5 वर एक पॉईंट दिला. वरून आपल्याला यायचं आहे 10.5 इंचावर. ही लाईन आपण सरळ आखून घ्यायची. आता ही लाईन आपण खालच्या 1 इंचाला पण टच केली. आता आपल्याला 33 साईजचा ब्लाऊज हा कट करायचा आहे. हा पॉईंट झाला आपला. तर आपण 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. चेस्टनुसार टक्स घ्या. 2.5 इंच आपण बाहेरच्या बाजूने पण घ्यायचं आहे. म्हणजे आपण ह्या लाईनपासून आपण 2.5 इंच बाहेर घेतले. नंतर आपण तेच 2.5 इंच इथं जोडून घेणार. अशा पद्धतीने आता आपल्याला हे 2.5 इंच तिरकी लाईन आपण याच्यामध्ये जोडून घ्यायची. आणि नंतर मग आपल्याला हा प्रिन्सेस भाग अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता आपल्याला कटिंग करताना कोणती बाजू गरजेची आहे कटिंगला, तर ही बाजू आपण कशातच घ्यायची नाही. ही जी तिरकी लाईन आहे इथपासून एवढी आणि ही एवढं आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे आपण किती सिंपल पद्धतीने 33 इंचाचा ब्लाऊज हा कट केला आहे. साईज कोणती पण असू द्या, आपण कटिंग एकदम सिंपल पद्धतीने सांगतोय. आता याचा गळा कस्टमरला फ्रंट वेगळा लागत होता, तर पाहू शकतात. अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ कट झालाय. आणि बाहीचे आपण सेपरेट व्हिडिओ टाकतोय, तर बऱ्याच जणांनी जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे बाही कटिंग तुम्हाला पूर्ण भेटेल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.